गोसेवा आयोगाकडून सर्व बाजार समितीला 27 मे रोजी एक पत्र प्राप्त झालं होतं। या पत्रात गोहत्या कायद्यानुसार गोहत्या रोखण्यासाठी सर्व पशु बाजार 3 ते 8 जून पर्यंत जनावर बाजार काही कालावधीसाठी बंद करण्यात यावे असे निर्देश देण्यात आले होते। या कालावधीतच बकरी ईदचा सण साजरा होत आहे, त्यामुळे मिरजमधील जनावरांचा बाजार सुरू असणार की नाही याबाबत संभ्रम होता। मात्र आता मिरज बाजार समिती सभापती यांनी मिरज जनावरांचा बाजार सुरू राहणार असल्याचं सांगितलं आहे। 3 जून ते 7 जून या रोजी जनावरांचा बाजार बंद ठेवण्याबाबत पणन खात्याचे कोणतेही आदेश आलेले नाहीत। तसेच मिरज बाजार समिती येथे असा कोणताही गोहत्याबाबत खरेदी विक्री होत नाही, त्यामुळे नेहमीप्रमाणे सर्व जणांवर बाजार भरविण्यात येत आहे। शेतकरी, व्यापारी आणि विशेष करून बकरी ईदसाठी बोकड खरेदी विक्री करण्यासाठी महाराष्ट्र आणि कर्नाटक येथील नागरिकांनी बाजारात यावे। बाजार बंद असल्याबाबत कोणतेही गैरसमज करून घेऊ नये असे आवाहन सांगली कृषी बाजार समितीचे संचालक तसेच मिरज कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती बापूसो दत्ता भुर्स यांनी केले आहे। दत्तू बुरसे, सांगली कृषी उत्पन्न बाजारचे समिती संचालक व मिरज दुय्यम बाजार आवार समिती सभापती, आम्हाला महाराष्ट्र गोसेवा आयोगाकडून एक 27/5/25 रोजी पत्र मिळालं होतं। त्या पत्रामध्ये गो हत्या संदर्भात कतलीसाठी जनावरे किंवा त्याची खरेदी विक्री अशा पद्धतीने तुम्ही करू नये अशी आम्हाला विनंती करण्यात आली होती। परंतु आमच्या मिरज मार्केट यार्डमध्ये त्या पद्धतीचं गोहत्याविषयी कधीच खरेदी विक्री व्यवहार निर्यात होत नाही। तरी कोणाचा तरी गैरसमज झाला असेल। आमच्या मिरज मार्केट यार्डमध्ये नेहमीप्रमाणे शेळ्या, मेंढ्या, बकरी, त्याचप्रमाणे गाई, म्हैशी, दूध उत्पादनाच्या आपल्या शेतकऱ्याचे जनावर यांचा बाजार चालूच राहणार आहे। कोणाचे जरी गैरसमज झाला असेल तसं तरी कोणी गैरसमज करू नये आणि खरेदीदारांनी सुद्धा नेहमीप्रमाणे आमच्या मिरज मार्केटमध्ये यावं। नेहमीप्रमाणे बकरीचा हा व्यापार आहे, बाजार आहे, तरी नेहमीप्रमाणे आमचा बाजार सुरूच राहील। तरी कोणत्याही अफवावर तुम्ही विश्वास ठेवू नका, हीच मी सर्वांना आवाहन करतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।